कृष्णाचे नाव विठ्ठल कसं पडलं आणि मग पंढरपुराला विठुरायाची आणि रुक्मिणीची मूर्ती एकत्र का नाही याच्या मागची एक पौराणिक कथा। कृष्ण निजला निवांत, आठविली त्याला राधा, राधेला केले जादूने जिवंत, जणू काय झाली त्याला प्रेमबाधा। समोरून आली रुक्मिणी, कृष्णासंगी राधास पाहिली, डोळे लाल लाल म्हणे मी कृष्णास सोडून चालली। कुठे गेली रुक्मिणी कोणास बाई ठाऊक, कृष्ण भटकतोय तिला शोधत होऊन व्याकुळ। पोहोचला बाई कृष्ण शोधत तिरी चंद्रभागेच्या, आणि रुक्मिणी दिसली दिंडी रवनात पंढरीच्या। कृष्ण मनवित रुक्मिणीस पण ती रुसलेली फार, म्हणतो कसा अग रुक्मिणी, कसा करू मी तुझ्या विना वैकुंठाचा संसार। रुक्मिणी नाराज, त्यातच कृष्णास आठवे भक्त एक थोर, नाव त्याचे पुंडलिक, लय गुणाच ती पोर। पुंडलिकेच्या घरी आली कृष्णाची गवाई स्वारी, पुंडलिक करीतो आई बापाची सेवा, ठेवून उभा विटेवर कृष्णाला दारी, वाट पाहता पाहता कृष्णाची मूर्ती राहिली। विटेमुळे विठ्ठल त्याची प्रचिती झाली, 28 युगे झाली लांब उभी राहुनी, रुक्मिणी रुसवा तो धरी, अवघ्या भूमंडळाचा संसार बघत विठ्ठल उभा विटेवरी। भूमंडळी म्हणे विठ्ठलास बाप, आणि रुक्मिणी आई बोला जय जय विठोबा रुक्माई, जय जय विठोबा रुक्माई।